तर मित्रांनो, झाला ना आपल्या जालन्याच्या उड्डाण पुलावर ऍक्सिडेंट. तर त्या आजीला तर खूप लागलेलं होतं. चला तर सांगतो. तर नमस्कार मित्रांनो, मी जालन्याचा रिक्षावाला. मी घेऊन आलेलो तुमच्यासाठी डेली ब्लॉग. तर आजचा दिवस आहे आपला ब्लॉगचा तिसरा. तर आपल्या दिवसाची सुरुवात झाली सकाळी 10 वाजता. तर मित्रांनो, आपण काय घरी घरचे मुलं, तर आपल्याला कष्ट करावंच लागेल. तर यावरून मला समाडा डॉनचं रॅप मधलं आठवलं रे कडवं. मी गरीब घरचा मुलगा, मला कष्ट करणं भागलो. डीजे मी सगळे शौक माझे मागलो. तर मग काय आलो ना आपल्या गाडीजवळ आला. तर डॉगेश भाईने आपली गाडी पुरी घाण केलेली होती. तर मग काय घेतली गाडी आणि सीधा आलो वॉशिंग सेंटरला. तर मामूला म्हणलं गाडी आपली धुवून द्या. तर मामू आणि त्यांचा मुलगा दोघं तुटून पडले ना आपल्या गाडीवर. त्यांनी 10 मिनिटात आपली गाडी पुरी चकचकाट करून दिली. तर मग काय गाडी घेऊन सीधा गेलो आपण बस स्टँडला गेलो. तर काय त्या पट्ट्याने आणलेले एका झटक्यात 5 सीटं घेऊन सीधा गेलो आपण आंबड चौफुलीला. तर आंबड चौफुलीला सोडून त्यांना सीधा रिटर्न येतच होतो. तर रस्त्यात काय उड्डाण पुलावर एवढी गर्दी. तर तिथं एका आजीला मार लागलेला होता. तर त्या आजीला आपल्या जालन्याचे लोक किती मायाळ तुम्हाला तर माहितीच आहे. तर त्यांना सगळ्यांनी उचललं आणि घेऊन गेले हॉस्पिटल. तर मित्रांनो, अशी डेली ब्लॉग बघण्यासाठी आपल्या पेजला फॉलो नक्की करा. धन्यवाद.